चंदीगडचं लग्न आटपून आम्ही मुंबईला येण्यासाठी निघालो आणि काही वेळानंतरच आम्हाला कळालं की आमची फ्लाईट कॅन्सल झालेली आहे. काही दिवसापूर्वी इंडिगोचा खूप सारा इश्यू झालेला तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. त्यानंतर एवढ्या लांब आलो तर चला कुठेतरी फिरूया असा विचार करत करत आम्ही कसोलीला जायचा प्लॅन केला. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही 8 वाजताच उठलो आणि कसोलीला जाण्यासाठी निघालो. तिथून 2 तासावरच कसोली असल्यामुळे आम्ही कॅबनेच तिकडनी कसोलीला येऊन पोचलो. दिवसभर कॅबसुद्धा आमच्यासोबतच होती. त्यानंतर कसोलीमध्ये खूप सारी फिरण्यासारखी ठिकाणं आहे, पण त्यातल्या त्यात एक वायुसेना करून एक मिलिटरीचा एरिया आहे. तिथे एक हनुमंतरायाचं खूप छान मंदिर आहे. असं सांगितलं जातं संजीवनी घेत जात असताना हनुमंतरायांचा पाय जमिनीला लागल्यामुळे तिथे ते मंदिर उभं केले. बरंच असं काही जे लोक तिथे गेलेत त्यांना बऱ्यापैकी सगळं माहिती असेल. तिथे अजिबात इलेक्ट्रिक गोष्टी अलाउड नाहीत. फोन, घड्याळसुद्धा अलाउड नाही साधं. इतकं छान परिसर आहे. त्याला इंग्लिशमध्ये मंकी पॉईंटसुद्धा म्हणून ओळखलं जातं. तिकडनं येता येता चर्च उघडा होता म्हणून आम्ही बाहेर खूप सारे फोटोज व्हिडिओ काढले. मी काही आतमध्ये गेली नाही, पण बाहेरूनच खूप सारे फोटोज व्हिडिओज काढले. खूप छान परिसर होता तिथलासुद्धा. आता इथून आम्ही दिल्लीला जाणार होतो आणि तिथून दिल्ली टू मुंबई फ्लाईट करून दुसऱ्या दिवशी मुंबईला येणार होतो. इतकी थकलेली, लग्नसुद्धा पहाटेचं, 2-4 दिवस झोपेचं खोबरं झालेलं असूनसुद्धा मी फोटोज काढण्यासाठी इतकी उतावळी होते तर विचारूच नका. तर बाय.